लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा हा उभारण्यात आलाय। या पुतळ्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे देखील उपस्थित होते। लातूरच्या इतिहासात होती आहे। अमर रहे, अमर रहे। साहेबांपर्यंत आवाज गेला पाहिजे। अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। अरे संडे हो या मुंडे। आणि आफताब शेख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत, ते या घटनास्थळावरून आहेत। आफताब, आत्ताच या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आलंय। नक्कीच आकांक्षा गोपीनाथराव मुंडे यांच्या जन्म जरी बीड झालेली होती लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवल्या होत्या आणि जिंकल्या देखील होत्या। त्या लातूर जिल्ह्यामध्ये त्यांचा लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये त्यांचा पुतळा पूर्णाकृती उभा राहतोय। जवळपास 14 फुटी उंच असलेला हा ब्रॉन्झ धातूचा पुतळा आहे। नंतर ज्यांची राजकीय मैत्री जी आहे संपूर्ण राज्यात सांगितलं जाते, त्या विलासराव देशमुखांच्या पुतळ्याच्या शेजारीच गोपीनाथराव मुंडे यांचा पुतळा देखील उभा राहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। जवळपास 14 फूट उंच आणि 900 अनावरण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे। धन्यवाद आफताब, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। तर राज